चित रोगी दशाधिक मोहवशाद लोक गोविंद दामोदर माधवेदी श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गृहे गृहे गोपवधू कदम्ब सर्वे मिलित्वा समवाप्य योगी गृहे गृहे गोपवधू कदम्ब सर्वे मिलित्वा समवाप्य योगी पुण्यानि नामानि पठन्ति नेत्रं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव आजीवे सदैवं भज सुन्दराणि नमानि कृष्णस्य मनोहराणि आजीवे सदैवं भज सुन्दराणि नमामि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तार्थविनाशयामि गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सुखावसाने दुधमेव सारं दुःखावसाने दुधमेव गेयम् सुखावसाने दुधमेव सारं दुःखावसाने दुधमेव गेयम् धियावसाने दुधमेव दाप्यं गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धन माधवेश श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धन माधवेश जीवे अपि स्वामृतमेत देव गोविन्द दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय बोले भक्तवत्सल भगवान की जय सर्वश्रेष्ठ सच्चिदानंद घन अनंत कोटी ब्रह्मांड नाही चराचरामध्ये वास करणार श्री गुरुदेव शक्ती पवनसुत हनुमंतराय विद्येची आराध्य देवता सर्वस्वी माता कथा श्रवणासाठी उपस्थित सर्व रुयाळ ग्रामवासी सर्व जनता जनार्दन वंदनीय माता बालगोपाल बाहेरगावी येणारे सर्व साधू संत मंडळी कथेचे यजमानपद ज्यांना ज्यांना प्राप्त झालेले आहे असे आपले हरिभक्तपरायण श्रीमाननीय भोजराजजी मोहनकर महाराज त्यांच्या धर्मपत्नी सुषमाताई भोजराजजी मोहनकर त्याचप्रमाणे आपले हरिभक्तपरायण सोपानजी शेलोकर महाराज त्यांच्या धर्मपत्नी जयश्रीताई सोपानजी शेलोकर
त्याचप्रमाणे आपले हरिभक्तपरायण लहूजी चाचेरकर महाराज, त्यांच्या धर्मपत्नी पिंकीताई लहूजी चाचेरकर, त्याचप्रमाणे आपले हरिभक्तपरायण भागेश्वरजी डहारे महाराज, त्यांच्या धर्मपत्नी नाजुकाताई भागेश्वरजी डहारे, त्याचप्रमाणे आपले हरिभक्तपरायण दिलीपजी गोरबडेजी महाराज, त्यांच्या धर्मपत्नी सौ शोभाताई दिलीपजी गोरबडे, या सर्व यजमान दाम्पत्यांना नमन करून मानोरा येथून येणारे आमचे हरिभक्तपरायण लोटेजी महाराज, डोमाजी ठाकरेजी महाराज आणि वासुदेव महाराज मंडळ निवासी आमचे दरवर्षाला वारी करणारे हरिभक्तपरायण आमचे पुंडलिकजी गोरबडेजी महाराज आणि सर्व साधू संतांना नमन करून देवर्षिया रूपात असणारे आमचे हरिभक्तपरायण निंबार्तीजी महाराज, हरिभक्तपरायण ध्रुवाजी कोशीकर महाराज, हरिभक्तपरायण श्रीकृष्णचरणी महाराज, व्यासपीठावर उपस्थित तेजस महाराज आणि सर्व साधू संतांना सुग्रीवजी बांतेजी महाराज, सर्व साधू संतांना नमन करून कथेला प्रारंभ करीत आहोत. आज कथेचा आपला हा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसाच्या या प्रथम सत्राला प्रारंभ होत आहे. तरी पण सर्वांनी वर हात करून भगवंत नावाचा गजर करायचा आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम सर्वांनी म्हणायचं आहे. हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्णा हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, सनातन भागवत धर्म की जय, महाकालेश्वर भगवान की जय, हरिहरनाथ स्वामी महाराज की जय, आद्य कवि मुकुंदराज स्वामी महाराज की जय, चैतन्येश्वर भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोलिए ओम देवजी महाराज की जय, पार्वती पते हर हर महादेव. सचिदानंद रूपाय विसोत्पत्यादिहितव्यं तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सुतानी सौनकाद ऋषीला नैमिष्य नावाच्या अरण्यामध्ये जी कथा सांगते सुख परीक्षी संवाद, या हरिद्वाराजवळील सुंदरशा आनंदधाम नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये, ज्याला आता आपण सुखताल क्षेत्र असे म्हणतो, या अशा सुखताल या पवित्र आणि पावन भूमीवर त्याला सुखताल का म्हणतात? ताल म्हणजे मोठं असं उंच भाग, उंच वटा, काय असं टेकर भाग, आणि या भागामध्ये वटवृक्षाचं असणार ते काय म्हणाल झाड, हे वृक्ष, ज्या वृक्षाखाली बसून परीक्षिताला काय सुखदेवजी महामुनीने कथा सांगितलेली आहे. ती कथा पवित्र आहे, ती कथा अमर कथा आहे. ज्या कथेनं श्रवण केल्यानंतर मनुष्य अमरत्व प्राप्त होते. कसली भीती वाटत नाही, भय वाटत नाही. भागवत कथा इमानदारीनं पहिल्या दिवसापासून ऐकली समजावं
तर आपला आत्मविश्वास जागृत होते. आपल्यातला म्हणजे स्वतःवर विश्वास बसते आणि मनुष्याला कसली प्रकारची भीती आणि भय वाटत नाही. मरणाची भीती वाटत नाही. त्याला अशी नवीन उत्साह, नवीन जोश असा निर्माण होत आहे आणि तो निर्माण व्हावा आणि यासाठी या चिंता सबना असती. कोणत्याही प्रकारची चिंता राहू नये आणि भगवंताची चिंता असावी, भगवंताचं चिंतन असावं. कारण चिंतन करावं तर देवाचं करावं आणि चिंतन जरी केलं नाही माणसानं तो चिंता करत असतो. आणि चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर और पाप से घटे लक्ष्मी, कहे गए दास कबीर. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि म्हणून अशा या 4थ्या दिवसाच्या पवित्र आणि पावन अशा दिवसावर कथेला जेव्हा सुरुवात झालेली होती आणि त्यावेळेला आतापर्यंत आपण भगवंताच्या अवतार करायची माहिती सांगितली. आता अवतार आहे देवाचा, ज्या अवताराला वामन अवतार असे म्हणतात. कारण अशा एकेका अवताराचा जरी आपण का अभ्यास केला आहे आणि त्या अवतारातील अशा देवाला आपल्या मनात साठवलं तर समजून जावं सर्व दशा अवतार ज्या भगवंताने घेतलेले आहे. काही लोक महाराज आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना बुचकळ्यात पाडतात. हिंदूचे 33 कोटी देव आहे, एकही देव धावणी येत. 33 कोटी देव आहे तर एक देव ज्यानं सांगितलं तुम्हाला, ज्याने म्हणलं त्यालाच म्हणायचं. काय तुला माहिती आहे ना 33 कोटी देव हिंदूचे आहेत? तो म्हणे हो. मग सांग म्हणावं 1 कोटी देवाचे नाव सांगल का? 33 16 काय 32 जाऊ द्या पण एकच तरी कोटीचं नाव सांगून दे म्हणावं. जो म्हणतोय त्यालाच विचारावं, सांगणार नाही. लोक म्हणतात म्हणून, पण कोणा शास्त्रात वाचला का तू? नाही. मग आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना म्हणजे संभ्रमित करण्यासाठी, काय भ्रमित करण्यासाठी लोकांनी हा पायंडा उचललेला आहे. काय हिंदूचे 33 कोटी देव आहेत, आमचा देव एकच आहे, आमचा देव आम्हाला पावणतो. काही पावणत नाही महाराज. कारण ज्यांना प्रचितीच येत नाही, ज्यांचं वागणं चांगलं नाही, ज्याचं काय म्हणाल ज्याचं म्हणजे अनुकरण ज्यात चांगलं बरोबर नाही, ज्याचा आहार नाही विहार नाही बरोबर, त्याला देव कोणता देव पावणार? एक जरी देव असला पण तुमचा आचार विचार बरोबर नसला काय तर त्यात तोही देव तुम्हाला पावन होणार नाही. सांगितलं मांसाहारी मनुष्य कधी देवाची प्राप्ती करू शकत, मध्य प्रासन करणारा देवाची प्राप्ती करू शकत नाही. देव त्याला पावनच होत नाही महाराज. देव त्याच्या दूर पळत असतो. आणि म्हणून 33 कोटी नाव कसं दिलेलं आहे? कोटी म्हणजे प्रकार होते, कोटी म्हणजे करोडो नाही. तो आपण समजून घेतलं पाहिजे. शास्त्रात सांगितले अर्थाविन पोती वाचू नये. कारण अर्थ समजला नाही वाचण्यात काय अर्थ. कारण प्रेमाविन भजनम नाकाविन मोती न अर्थाविन पोती वाचुनी काय. अर्थ आहे शब्द आहे पण अर्थ नाही समजला ना काय. आपण त्या शब्दाकडे फक्त त्याचा असा म्हणजे सहज विचार केला. कोटी म्हणजे करोड नाही महाराज. कोटी म्हणजे प्रकार होते आणि ते 33 प्रकारचे फक्त देव आहे. त्यात एखाद्याला सांगू पाव काय 33 पैकी 32 तरी कोटी देवाचे नाव सांगा. नाही तर देव काय 32 देवासोडा 1 कोटी देवाचे नाव सांगा. 2 काय नाही तर 50,000च नाव सांगा. 50,000 देव आहे बस हिंदूचे सांगा म्हणून पटापट नाही सांगणार. 100 जाऊ द्या 50 जाऊ द्या 25,000 नाव सांगा. कोणीच नाही सांगणार. कारण माहीतच नाही बरं, अभ्यास नाही. आताचा मनुष्य या काळातला पोरगा शास्त्राचा अभ्यास करत. तुमच्या गावात आहे का कोणी असा का संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचणारा का पारायण केलं बा का इतंभूत पारायण करणारा? ज्ञानेश्वरीचं पारायण नाही काय या तुळशीकृत रामायणाचं पारायण करणारा असं आहे का कोणी? असं हमखास गॅरंटीनं नाही. मग एकही आपण शास्त्र वाचत नाही. वेदांत सोडा काय शास्त्र सोडा 4 वेदही सोडा पण एखादं लहानसा ग्रामगीतेचा जरी पूर्ण अभ्यास करणारा कुठला ज्ञान येणार आहे काय? मग एवढं मोठं माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. काय गाथा लिहिलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आहे, माऊलींची गाथा आहे. एवढं मोठं तुळशीकृत रामायण आहे, 4 वेद आहे, शास्त्र आहे, 18 पुराण आहे. हे भूताईसाठी का?
हे भूत वाचतील, त्याला माहीत होता पुढे माणसं नाही वाचणार, भूत वाचणार आहे, नाही तर शेऱ्या मेंढ्या वाचतील याच्या का असं त्यासाठी निर्माण केलंय काय या साधू संतांनी. जगद्गुरु तुकोबरायांनी एवढी मोठी गाथा म्हणजे 5वा वेद निर्माण केलाय. हे कोणासाठी? बुडतीही जन नदी कविना डोळा म्हणून कळवळा येतो आहे. पण लोकांच्या सांगण्यावरून जरी आपण धर्माला बदनाम करत असू तर त्याला काय अर्थ राहत. पहिले डीप मध्ये जावं लागते, खोल मध्ये जावं लागते. हिंदू धर्माचा इतंभूत अभ्यास करून टाकावा, शास्त्राचा अभ्यास करावा आणि मग त्याचा अर्थ ध्यानात घ्यावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाशी वादविवाद करत नव्हता. वादविवाद करायचं असलं एखाद्या शास्त्रावर त्याचा पूर्णपणे अभ्यास करत होते आणि अभ्यास त्यांना माहीत झालं खरं काय आणि खोटं काय तेव्हा ते बोलत होते, नाही तर बोलत नव्हते अजिबात. ज्ञानी माणसं जास्त कोणाशी वादविवाद करत बसत. पण ते म्हणतात ना अर्ध्या हिलाला झलक काय अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मज होणी ज्ञानी कोण आहे. अशाप्रमाणे लोक असतात महाराज. काहीच नसतं काय, काही माहीत नसतं पण वादविवाद करायला एक नंबर असतात. मग एकही आपल्याला कोण जशा 50,000 देव माहीत नाही, काही माहीत नाही. आणि मग त्यासाठी कोटी म्हणजे प्रकार आहे, ते 33 प्रकार आहे. ते 33 प्रकार जसं भारताचं काय कारभार चालवायचं असेल, एकटा नरेंद्र मोदी काय चालवू शकणार? पंतप्रधान असला का चालेल का? मग त्यासाठी त्यासाठी म्हणजे राष्ट्रपती लागते, उपपंतप्रधान लागते, राष्ट्रपती लागते, गृहमंत्री लागते, रेल्वे मंत्री लागते. काय असे वेगवेगळे खाते दिल्याशिवाय आपापल्या खात्याचा कारभार आपापण सांभाळा. बांधकाम खातं वेगळाकडे कोण्याकडे आहे, अर्थ खातं. आणि अशाप्रमाणे म्हणून जसं मंत्रिमंडळ असते, जसं भारताचं मंत्रिमंडळ आहे, ग्रामपंचायत चालवायचं असते, बॉडी लागते, तसंच या देवाला जगाचा कारभार चालवायचा आहे. तर ते त्या भगवंताची काय म्हणत 33 लोकांची बॉडी आहे. आणि म्हणून त्या काय म्हणत त्याच्यावरही काय नियंत्रण करणारं असं पंतप्रधान राष्ट्रपती त्यांच्यावर नियंत्रण करतोय. आणि अशाप्रमाणे म्हणून या देशामध्ये जसं तो काय बाह्य असं मंत्रिमंडळ आहे, तसंच या अध्यात्माच्या दृष्टीनं देवांचं सुद्धा असं मंत्रिमंडळ आहे. आणि म्हणून हे 33 कोटी नाही 33 प्रकार आहेत. आणि ते किती कोणचे आहेत मला सांगतो आहे, लक्ष ठेवा आणि गणित करा. 12 आदित्य देवाचे प्रकार सांगतो तुम्हाला. 12 आदित्य, 11 रुद्र, किती 11 रुद्र झाली बेरीज किती? 12 अधिक 11 अधिक 8 अष्टवसु अधिक 2 अश्विनी कुमार. आणि या सर्वांची बेरीज झाली किती? 33. आणि याला नाव दिलंय कोटी. आणि त्यालाच प्रकार असे म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. राधा रमण हरी गोविंद बोलो, 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 गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल. जय जय श्री राम. या भारतभूमीमध्ये झालं का मग एका ऋषीनं महाराज एका ऋषीनं इंद्राला श्राप दिला होता. देव कंगाल का झाले आणि या राक्षसांची कमनाल शक्ती का वाढलेली आहे याचं एकमेव कारण होतं. कारण समजलं तुम्हाला की अशाप्रमाणे हिंदूचं 33 प्रकार देव आहे. परंतु एवढे देव काय तेही उन्मत्त झालेले काही देव असतात. ते उन्मत्त झालेले देव एकदा इंद्र काय नगर प्रदक्षिणा करत असताना या पृथ्वीतलावर आली. पृथ्वीतलावर आल्यानंतर पृथ्वीतलावर तलावाची पाहणी करण्यासाठी
अगस्ती मानवाच्या तपस्वी ऋषींच्या आश्रमासमोर जाऊन राहिली. त्याला वाटलं आपल्या आश्रमासमोर देवांचा राजा इंद्र येत आहे, म्हणजे सत्कार केलं पाहिजे. सुंदर अशा फुलांची माळ सजवली आणि बनवली महाराज. आणि त्यावेळेला ती माळ घालण्यासाठी काय रस्त्यात उभं राहिलं. ती रस्त्यात उभं राहिली आणि ती हार या इंद्राच्या दरबारामध्ये का असं फेकता बरोबर इंद्राच्या काय असं, कारण हत्तीवर बसलेला होता इंद्र, त्याच्या गळ्यात गेली बरोबर मार. कारण ऋषी होता, तपस्वी होता, त्याच्या सामर्थ्यानं बरोबर ते नियम काय म्हणाल त्यांचे असं नियम लावल्यासारखं त्याच्या गळ्यात गेलं. आणि त्याला वाटलं हा ऋषीला काय त्यांनी जाणलं नाही, ओळखलं नाही. म्हणजे कोण ऋषी आहे म्हणले आपल्या स्वागत करणारा. ती काढलं महाराज, काढलं ते काय फेकलं, हत्तीनं चिरडलं त्याला, काय हत्तीच्या पायी तुडवलं, अपमान झाला. अगस्ती ऋषीला श्राप दिला, म्हणले इंद्रा मदमस्त झालेला आहेस, उन्मत्त झालेला आहेस, तुला श्राप देतोय म्हणले तुझी सारी संपत्ती समुद्रात बुडेल. इंद्राला श्राप दिलं अगस्ती ऋषीनं. आणि महाराज तेव्हापासून ते त्यात काय देवांची संपत्ती सागरात बुडाली. आणि संपत्ती नाही ती कंगाल झाली, काय गरीब झाली. गरीब झाल्यानंतर झालं काय म्हणाल, मग इकडे शक्ती वाढली. कोणाची? दैत्यांची शक्ती वाढली आहे. ज्याच्यापाशी धन आहे, काय ज्याच्यापाशी संपत्ती आहे आणि त्याला हिंमत असते, त्याची शक्ती वाढली महाराज. दैत्यांची शक्ती वाढली. दैत्यावर देवा काय दैत्याने देवावर विजय मिळविला. मग झालं काय म्हणले सर्व देव ऋषी भगवंताकडे देवात राहिमाम देवात राहिम झाला का म्हणले देव कंगाल झालेले आहेत आणि दैत्यांची शक्ती वाढलेली आहे. दैत्याने देवावर म्हणले विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही उपाय करा देवा, उपाय करा, काय उपाय सांगा. देवानं सांगितलं एक काम करा म्हणले, धनाशिवाय म्हणले काय तुमचा मान नाही. आणि म्हणून जिथं धन आहे तिथं मान आहे, नाहीतर तुमचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एक काम करा, समुद्रात बुडलेली सारी संपत्ती आता बाहेर काढायचं, समुद्र मंथन करा. आणि समुद्र मंथन करण्यासाठी मंदराचल पर्वताची रवी काय करा, रवी करा आणि वासुकीचा दोर बनवा. आणि देवानो दैत्याचं सहाय्य घ्या. एका बाजूला दैत्याला लावा कामाला, एका बाजूला तुम्ही लावा, घुसरण करा, समुद्राचं मंथन करा. आणि मंथन केल्यानंतर ते रत्न बाहेर निघतील. आणि काय ते रत्न बाहेर निघतील, त्यांना आश्वासन द्या, तुम्हाला अर्ध देऊ, आम्हाला अर्धे. आणि अशाप्रमाणे महाराज करार केलं. आणि त्यावेळेला तेवढा मोठा पर्वत आणायचं कसं बा, उचलेल कसा. भगवंताने सांगितलं सुदर्शना जा म्हणले, तो मंदराचल पर्वत म्हणले जमिनीपासून कापून टाक. गरगर 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 गेला तो सुदर्शनाचा ग्रह, तो पर्वत कापलं. गरुडाला सांगितलं पाठीवर घेऊन ये. महाराज पाठीवर आणलं, सागराच्या किनाऱ्याला ठेवलं. सर्व देवदैत्यानं ताकद लावलं, वासुकीची दोरी केली. आणि तोंडाकडून राक्षसांनी पकडलं, शेपटीकडून देवानी पकडलं. घुसरण सुरू झालं. मंथुनी नवनीता तैसे गे, काय मंथन सुरू झालं महाराज. त्या मंथन सुरू झालं, पण ते रवी काय तो पहाड आत, रवीचा रूपी पहाड आत मध्ये खाली जात होता. देव लोकांनी म्हणले देवा हे कसं काय घुसरण होऊन राहिलं नाही म्हणले, आत जाऊन राहिलं कसं होईल. त्यावेळेला भगवंतानी सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा. त्या वेळेला भगवंत कासव बनला. काय बनला? कासव बनला. आणि कासव बनवून या सागरात गेला तळात. आणि त्याला त्या पर्वताला पाठीवर घेतलं आणि वर काढलं. बोलिये कच्छ भगवान की जय. कच्छ भगवान, त्याला कासवाला कच्छ म्हणतात. आणि म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये काय आता ज्या ज्या भागात लोकांना माहीत आहे ते लोक काय मंदिरामध्ये कासवाची मूर्ती ठेवतात. कारण ज्यांना ज्यांना कळते कासवाची मूर्ती असायलाच पाहिजे. काय गावामध्ये प्रत्येक मंदिर असेल, त्या मंदिरात हनुमान मंदिर असेल तिथेही कासवाची मूर्ती, रामाचं असेल, कृष्णाचं असेल, कोणत्याही देवाचं असेल, पण कासव असणं गरजेचं आहे. ज्यांना कळते ते कासवाची मूर्ती बरोबर आणतातच, ठेवतात महाराज. आणि तुम्ही औंढ्या नागनाथाला गेले काय
औंढ्या नागनाथला जा, परळी वैजनाथला जा, 12 ज्योतिर्लिंगा ठिकाणी जा, कासव दारामध्ये आहेच महाराज. काय आता जे जे वारी करतात औंढ्या नागनाथला जातात, मोठ्या मोठ्या मंदिरात जातात, पांडुरंगाच्या मंदिरात जातात, तिथं कासव. कासव का? कासव असा प्राणी आहे. तुमच्या घरी सुद्धा देवघरामध्ये कासवाची मूर्ती असणे गरजेचं आहे. जसं पंचायतन देव असतो, या पंचायतन देव आपल्या घरामध्ये देवघरामध्ये असायला हवं. काय देवघरामध्ये कोणकोणत्या मूर्ती असतात? गणपतीची मूर्ती असणे आवश्यक आहे. विष्णू म्हणजे काय म्हणा, पांडुरंगाची मूर्ती असणं आवश्यक आहे. हिंदू धर्मामध्ये पांडुरंगाची मूर्ती, बालकृष्णाची मूर्ती तरी असावी. काय बालकृष्ण म्हणजेच पांडुरंग आहे. आणि त्यातल्या त्यात मला महादेवाचं पिंड, काही काही लोक म्हणते महादेवाची पिंडी घरात ठेवा, कोणा ठेवा, वावरात नेऊन ठेवा का? काय घरात ठेवा, पण तुळशीपाशी महादेवाची पिंडी ठेवू. तुळशीपाशी महादेवाची पिंड ठेवणे. तुळशी ठेवायचं असेल तर शाळीग्राम ठेवल्या जाते. आणि शाळीग्रामला अक्षता वाहत नाही, त्याला फुलं वाहतात, चंदन लावल्या जाते. कारण काही काही नियम असतो ना. कारण जसं गणपतीला दुर्वा पाय आणि महादेवाला काय बिलाचं पान, आणि अशाप्रमाणे म्हणजे वेगवेगळ्या देवतेला वेगवेगळं पुष्प, वेगवेगळं काय म्हणा फल अर्पण करता येतो आहे. आणि म्हणून शास्त्र आहे, या नियमाप्रमाणे पूजन केलं. कारण पंचायतन जे देव असतात, काही काही लोक पंचायतन देवाची पूजा करतात. सूर्य पंचायतमध्ये पंचायतन देवामध्ये किती असतात? सूर्य, शक्ती, काय विष्णू, आणि सूर्य, शक्ती, विष्णू आणि गणेश. आणखीन ज्याला महेश असे म्हणतात, म्हणजे शिव, असे पंचायतन देव असतात. मग सूर्य ज्याचं आराध्य देव सूर्य आहे त्यांनी मधात ठेवायचं. काय ज्याचं गणपती आराध्य त्याने ते गणपती मधात ठेवायचं. बाकी 4 कोपऱ्याला 4 ठेवायचं. शक्ती म्हणजे दुर्गा, आणि शिव म्हणजे काय महेश म्हणजे शिव, आणि विष्णू म्हणजे काय म्हणाल जे ज्या बालकृष्णाची मूर्ती आहे. अशाप्रमाणे हे पंचायतन देव. आणि त्यातल्या त्यात मग जलामध्ये, पाण्यामध्ये, एखाद्या प्लेटामध्ये एखादा कासवाची मूर्ती आपल्या घरी, ते कासवाची मूर्ती ठेवायची. कासव हा काय चल असा प्राणी. आणि त्या ज्या घरामध्ये कासवांचे पूजन होतं आहे, कासवाच्या मूर्तीचे पूजन, त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते आहे. लक्ष्मी स्थिर राहते, कारण नारायणाचा अवतार काय मला कासव आहे. आणि म्हणून आपण पाहतो काही काही घरामध्ये मत्स्य अवतार काय, आणि एका काचाच्या पेटीमध्ये काय पाणी ठेवतात, तिथं मासुळ्या ठेवतात. त्या मासुळ्या तिथल्या तिथं फिरत असतात. महाराज बऱ्याच लोकांना शास्त्राचा आता अध्ययन होऊ लागले आहे, अभ्यास होऊ लागले आहे. कारण देवानी मत्स्य अवतार धारण केला होता, आणि ती घरामध्ये मासोळी अशाप्रमाणे त्या जलामध्ये फिरत राहिल्यानंतर लक्ष्मी अशाप्रमाणे काय म्हणाल जर अशाप्रमाणे लक्ष्मी फिरत राहतोय घरामध्ये. मग घरामध्ये अशी लक्ष्मी फिरत राहिली पाहिजे, घरामध्ये लक्ष्मीचा आवक निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून कच्छ अवताराची काय कच्छाची मूर्ती म्हणजे कासवाची मूर्ती सुद्धा काही काही लोक जिवंत कासव ठेवत असतात. बोलिये कच्छ भगवान की जय. मंथन झालं, 14 रत्न बाहेर निघाले, आणि 14 रत्न बाहेर निघाले. त्या रत्नामध्ये काय म्हणाल सर्वप्रथम निघालं हलाहल नावाचा विष. ते घाबरले देव आणि दानव, कसं होईल म्हणले, आता कोण घेईल एवढं हलाल नावाचं विष कोण घेणार आहे. आणि म्हणून त्यावेळेला आराधना केली देवानी. भगवान शंकर देवादी देव महाकाल प्रकट झालं. बोलिये महाकालेश्वर भगवान की जय. महाकाल भगवंतांनी रूप धारण केलं. आणि म्हणजे तुम्ही चिंता करू नका, काय जगाच्या कल्याणा संतांच्या, अरे म्हणले तुमच्या कल्याणासाठी तुमचं ही साध्य मी प्रार्थना करतोय म्हणले. त्या भगवान शंकरांनी महाकालाचं रूप धारण करून विष्णूचं स्मरण केलं, आणि तो विष प्राशन केला. विष प्राशन केला, आणि विष प्राशन केल्यामुळे संपूर्ण अंगाचा तहा झाला. या भगवान शंकरांनी तो हलाल नावाचा विष प्राशन केला. आणि नंतर मग अनेक रत्न बाहेर निघले. ते लक्ष्मी निघाली तिथून. काय
लक्ष्मी ही मग भगवान विष्णूला तिनं वरलं, भगवान विष्णूची धर्मपत्नी बनली. म्हणून समुद्र वसनी देवी पर्वतस्तन मंडिले विष्णू पत्नी नमस्तुभ्ये पादस्पर्श समश्वमी. ही लक्ष्मी आहे विष्णूची पत्नी, ही सागरातून निघालेली आहे आणि म्हणून सागर कन्या आहे. आणि यानंतर महाराज धन्वंतरी त्या ठिकाणी अमृत निघालं. काय उच्चश्रेवा नावाचा घोडा निघाला, ऐरावत नावाचा हत्ती निघाला आणि रंभा निघाली तिथून. आणि अशाप्रमाणे महाराज 14 रत्न मध्य काय तिथून निघालं. मध्य सुद्धा त्या मद्याची उत्पत्ती सुद्धा तिथून झाली आहे. चांगलं चांगलं देवाने घेतलं आणि जे पटत नव्हतं त्यांना ती राक्षसाकडे दिलं. एकदा काय अमृताच्या भानगडीत, अमृत पिण्याच्या भानगडीत आपण अमर उभा अमृत आम्हाला भेटलं पाहिजे. राक्षस लोक काय प्रयत्न करू लागले. त्यावेळेला देवाने सांगितलं विष्णू भगवंताला आपले अशी भानगड आहे, अमृत जरी राक्षसाच्या हातात भेटलं, अमृत जरी पिलं तर आणखी राक्षस म्हणले अमर होतील. आणि म्हणून देव म्हणले निश्चिंतराम. भगवंतानी त्यावेळेला मोहिनी रूप धारण केलं. बोलिये मोनी भगवान की. मोहिनी रूप धारण केलं. एवढं सुंदर बनली महाराज स्त्री, एवढी सुंदर बसली. म्हणली म्हणजे तुम्ही पंक्तीला बसा, म्हणे पंक्तीला बसा, मी तुम्हाला जीवन वाढते, अमृत वाढते. आणि दैत्याला कसं दारू द्यायची, दारू वाढायची, काय मध्य वाढायची माझ्या ध्यानात आहे. म्हणे एका पात्रामध्ये मध्य, एका पात्रामध्ये अमृत. पंगत बसली पण तिचा चेहरा पाहता बरोबर मोहित झाली. मोहित झाल्यानंतर जसं पाहिलं तुम्ही, काय माणसाचा कीर्तन असला तर लोक येत, बाईचा कीर्तन असला तर माणसानं साडी नेसू द्या, भारुळ आहे म्हणू द्या, काय माणसानंच साडी नेसलं म्हणजे लोक पाहिल्याशिवाय पाहिल्याशिवाय राहत नाही. काय बरोबर आहे ना, माणसानं साडी नेसलं तरी लोक पाहिजे. आणि म्हणून अशाप्रमाणे या स्त्री जाता ते जगाचं मालक होता आणि त्या तिनं मोहिनीचं रूप धारण केलं. किती सुंदर असेल महाराज, एवढं सुंदर ते सर्व मोहात पडले. राक्षस मोहात पडले. ते त्यांच्याकडे भानच नाही ताटात काय वाढतोय म्हणून. मग सर्व देवाला अमृत वाढलं आणि राक्षसाचं काय लाईन लागली तिकडे, काय म्हणाल मध्य वाढू लागली. ते तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागले राक्षस लोक. पण एका देवाच्या ध्यानात आलं नाही, म्हणजे कपट होऊन राहिला इथं. तो देव होता महाराज, काय तो त्याचं नाव होतं, काय राक्षसाच्या ध्यानात आलं. तो राक्षस होता राहू नावाचा. राहू नावाच्या त्या राक्षसाच्या ध्यानात आलं आणि पटन जाऊन बसला देवाच्या पंक्तीमध्ये. चंद्र आणि सूर्याच्या मध्येच जाऊन बसला. चंद्र आणि सूर्याच्या मधात जाऊन बसता बरोबर मला सर्वाला वाढून झाल्यानंतर आता पाणी फिरवावं. सर्वांनी पाणी फिरवलं. ब्रह्मार्पण ब्रह्माविरी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मयुतनि गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना आं वैश्वानरो भूत्वा प्रणाम दे मात्रा प्राणा अपान समायुक्तम पच्चामीनम. असा म्हणत नाही त्यांनी. यानं काय केलं, तो श्लोक काय होऊ दिला नाही. धरलं कटोरा, काय अमृताचा लावत होता तोंडाला. चंद्र आणि सूर्याच्या ध्यानात आला. हा मधातच बसणारा श्लोक पूर्ण होऊ देवता आणि कटोरा खाऊन उचलला. म्हणून ध्यान लक्ष आलं का हा जो आहे बसला हा देव नाही, हा राक्षस होय म्हणले. जे लोक पाणी न फिरवता जेवण करतात, बरोबर आहे ना, पाणी न फिरवता जेवण ते कोण असावं. आणि म्हणून आपण पाणी फिरवल्याशिवाय जेवण करू नये, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. काही मंत्र माहीत नसेल तर कृष्णार्पण म्हणावं, नाही माहीत असेल देवाला नमस्कार, अन्न देवताये नमः असं तरी म्हणावं, अन्नपूर्णा माताये नमः असं तरी म्हणावं. कारण मंत्र आहे ना पाणी फिरवायचं. काय प्राणाई स्वा, अपानई स्वा, व्यानई स्वा, उदानई स्वा, समानई स्वा. 5 वेळा पाणी पितात. काही लोक 5 वेळा असं पाणी पितात आणि मग जेवायला सुरुवात करतात. काही नियम असतं काही लोकांचा. 5 घास खाल्लं का आणखीन पाणी पितात. आणि मग काय म्हणा कोणाशी बोलायचं असेल तर नंतर बोलतात. पण काही नियम असतो, जेवताना बोलायचं नाही. मग काही लोक 5 घास खाऊन घेतात मग बोलतात.
कारण काही काही वेळेला माणसानं बोलू नये बरं का, काही काही वेळेला मौन धारण करावं, जेवताना मौन धारण करावं, शौचाला बसल्यानंतर मौन धारण करावं. आणि अशाप्रमाणे काही काही ठिकाणी माणसानं मौन धारण करावं. जिथं बोलायचं असेल माणसानं तिथंच बोलावं, फालतू ठिकाणी मनुष्याने बोलू नये. आणि म्हणून या ठिकाणी झालं काय म्हणाल, मग या चंद्र आणि सूर्याच्या ध्यानात आहे मोहिनीला संकेत केला. काय मोहिनी हा तोंडाला लावत होता, त्या मोहिनीच्या ध्यानात आलं राक्षस बसला म्हणे देवाच्या पंक्तीला. सुदर्शन चक्र काढलं, उडवलं त्याचं मुंडकं उडवलं महाराज. त्याचा धडही उडला, शिरही उडला, अलग अलग झाला. तोंडाचा राहू बनला आणि काय म्हणाल धडाचा केतू बनला. आणि हे ग्रह आहे, काय ग्रहाच्या रूपानं आकाशामध्ये विराजमान आहे अजूनही. आणि म्हणून त्यावेळेला त्या राहू आणि केतून म्हणले चंद्र सूर्या पाहून टाकू म्हणले तुला, कारण तुला आमचं नाव सांगितलं नाही तर आता आम्ही अमर झालो असतो, आम्ही अमर झालो असतो, अजर झालो असतो. आणि म्हणून तेव्हापासून राहू आणि केतू दर वर्षाला महाराज या चंद्र आणि सूर्याचा विरोध करत असतात, त्यांच्या आड येत असतात. आणि म्हणून चंद्रनं सूर्याला काय होते, ग्रहण लागत असते. चंद्रा सूर्याला दर वर्षाला ग्रहण लागते. कोणत्या दिवशी लागणार, ज्योतिषकार पहिल्यांदाच काढून ठेवते. काही लोकांचा शास्त्रावर विश्वास नाही, काय या पुराणावर विश्वास नाही, ज्योतिषावर विश्वास नाही. मग वर्षाच्या अगोदर कसा कळते बा माणसाला, का या दिवशी बरोबर सूर्यग्रहण लागेल, अमुक दिवशी चंद्रग्रहण लागेल, इतक्या वाजून इतक्या मिनिटांना लागेल, इतक्या वाजून इतक्या मिनिटांना वेद लागेल, तो वेद इतक्या वाजे सुटेल, मग ग्रहण मोक्ष काय, मग स्पर्श, अशाप्रमाणे किती वाजून किती मिनिटांना लागणार. ग्रहणामध्ये जेवण करू नये, कारण लोक ग्रहणराव नाही हरणराव खाल्ल्याशिवाय राहत, मग अनेक रोग निर्माण होतात माणसाला. ग्रहण लागला सूर्याला चंद्राला नामस्मरण करत राहावं, जप करत राहावं, काय नाही काही अल्लाहचा हरिपाठ करत राहावं, सिद्ध होते तो हरिपाठ, सिद्ध होते तो मंत्र, सिद्ध होते तो नामस्मरण, सिद्ध होते. ग्रहणामध्ये तुम्ही आंबोऱ्याला जा, ग्रहणाच्या दिवशी जे सिद्ध ज्याला काही सिद्ध करायचं ते आंबोऱ्याला येतात. आणि तिथं किनाऱ्या अगोदर आता पाणीच पाणी आहे, पण तरी पण येतात लोक. आणि आपापल्या जिथं बसायचं सोय तिथं बसतात. नदीच्या किनाऱ्यावर काय नामस्मरण केलं, जप केलं, तप केलं, त्याचा द्विगुणोत म्हणजे डबल फायदा होतो आहे. आणि लवकरात लवकर मंत्र सिद्ध होत असतात, वाचा सिद्ध होते. एवढी ताकद या ग्रहणामध्ये आहे. कारण ग्रहण का लागतोय, सूर्याला ग्रहण केव्हा लागते, कोणत्याही दिवशी लागते का, सूर्याला ग्रहण लागते अमावस्येच्या दिवशी. कोण्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी. आणि चंद्राला ग्रहण लागते पौर्णिमेच्या दिवशी. या दिवशी ते राहू आणि केतू यांच्या आड येत असतात. कोण्या दिवशी आड येणार ते पहिल्यांदाच कळते ज्योतिषकाराला. आणि त्याच दिवशी नेमकं बरोबर ग्रहण लागते. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशाप्रमाणे महाराज भगवंतानी सांगायचं आपल्याला एकच होतं की या भगवंतानी जो अवतार धारण केला होता, कच्छ अवतार, कशासाठी, समुद्र मंथन बरोबर व्हावं आणि देवाची शक्ती वाढावी, देवाला काय, देवाला ताकद प्राप्त व्हावी, त्यांना धन प्राप्त व्हावं. आणि म्हणून अशाप्रमाणे बोली कच्छ भगवान की जय. त्यानंतर देवाचा अवतार काय, वामन अवतार. आणि वामन अवतारामध्ये झालं काय म्हणाल, भगवंतानी वामनाचं रूप काय, वामनाच्या रूपाने जन्म घेतला. कोणा ठिकाणी, कश्यप. या कश्यपाला सांगितलं 2 बायका, दिती आणि अदिती. दितीच्या पोटी राक्षस, अदितीच्या पोटी देव. सर्व ऋषीमुनी साधू संत देवाकडे गेले. देवा म्हणले राजा बळीची शक्ती काय, जिकडे तिकडे दिगंतात पसरलेली आहे, शक्ती वाढलेली आहे, राक्षसी लोकांची शक्ती वाढलेली आहे. आणि म्हणून म्हणले काहीतरी उपाय करा देवा. आणि एवढी श्रीमंत, एवढा संपत्तीवान राजा बळी होता. या बळी राजाचा नैया नवा काय म्हणाल, यज्ञ पूर्ण झालेला होता. आणि शेवटचा यज्ञ होता त्या 100वा यज्ञ.
आणि हा जरी यत्न म्हणले देवा पूर्ण झाला म्हणले इंद्राला सीट खाली करावं लागेल आणि म्हणले राजा बळी नवीन इंद्र बनल्याशिवाय राहणार. कारण ज्याचं ज्याचं 100 यत्न पूर्ण होते त्याला त्याला इंद्रपद प्राप्त होत असतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुक्राचार्य महाराज हवनासारखा नाही ना काय. बरं जाऊ द्या. हा शुक्राचार्य महाराज बसा स्वाहा 4 विटा ठेवून दे अशा. शुक्राचार्य महाराज लंगडे आहेत का? बसा. हा बोलिए शुक्राचार्य महाराज की जय. राजा बळी की जय. आपल्या पृथ्वी तलावर राजा बळीचं राज्य होतं महाराज. या गुजरात नावाच्या राज्यामध्ये जिथं आता भळोच नावाचा शहर आहे, पूर्वी या शहराला भृगु कच्छ म्हणायचं. तसा भगवान शंकराच्या सासऱ्यानं हरिद्वारला यज्ञ केलं होतं, त्याला कणखल क्षेत्र म्हणतात. तसं राजा बळीनं महाराज हा यज्ञ भृगु कच्छ नावाच्या या पठारावर या दिव्यशा भूमीवर यज्ञ चाललेलं होतं. आणि त्या यज्ञामध्ये अनेक ऋषी मुनी साधू संत हे बळीराजाचे गुरु आहे बरं का, शुक्राचार्य महाराज. कारण या शुक्राचार्यांनी कितीतरी वेळा राजा बळीला जीवदान दिलंय. या शुक्राचार्यापाशी संजीवनी मंत्र होता. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य या शुक्राचार्यामध्ये होते. बोले शुक्राचार्य महाराज की जय. कारण दैत्यांचे गुरु आणि देवाचा गुरु बृहस्पती. आणि त्यावेळेला यज्ञ सुरू आहे आणि म्हणून तो देवाचा जन्म घेण्याचा दिवस उजाडला. भाद्रपद मास आहे, शुक्ल पक्ष आहे आणि शुक्ल पक्षाच्या द्वादशीला काय बटूचा जन्म झाला. बोलिये वामन भगवान की जय. वामन भगवान की. आकाशातून पुष्पाची वृष्टी आली, वामनाचा अवतार झाला, जन्म झाला. आणि जन्म आल्यानंतर महाराज लहानाचं मोठं झालं. भगवान शंकरांनी त्याला कमंडलू दिलं, काय ब्रह्मदेवाने त्याला भिक्षा पात्र दिलं आणि कोणत्या देवाने वेगवेगळं, कोणी कौपीन दिली आणि कोणी छत्र दिलं. अशा प्रमाणे असा दिव्य स्वरूप बालक महाराज जन्माला आला. जन्माला आल्यानंतर महाराज 5-7 वर्षाच्या अशा वयाच्या रूपानं प्रगट त्या ठिकाणी भूमीवर प्रगट झाला आणि देवादीपान त्याला आशीर्वाद दिला. आता म्हणले राजा बळीच्या घरी जावं आणि बळीराजाकडून दान मागावं. आणि म्हणून तो दान मागण्यासाठी बळीराजाच्या इथं या भृगुकच्छ नावाच्या या यज्ञ समारंभामध्ये येऊन पोचला. या येऊ द्या. बोलिये वामन भगवान की जय. बोलिये वामन भगवान की जय. राधे राधे ओ राधे 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 राधे. बोलो राधे राधे. हळूहळू. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे. राधे राधे ओ राधे 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 हो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे हो राधे राधे. राधे राधे हो राधे राधे. हो राधे राधे हो राधे राधे. 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 बोलिये वामन भगवान की जय. बटू वामनाचं रूप धारण करून दारामध्ये या यज्ञ समारंभाच्या दारामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. बटू आवाज दिलं, भिक्षा देई भिक्षा
दारामध्ये आलेला आहे. कोण भिक्षा मागत आहे? बळीराजावर ज्या मनात समोर कोण आलेला आहे म्हणून जाऊन पाहतो दारामध्ये. जाऊन पाहतोय दारामध्ये तर आपल्या दारामध्ये भिक्षा पात्र घेऊन काय बटूच्या रूपानं महाराज एक बालक आलेला आहे. काय रे बालका? काय रे तुला काय पाहिजे? माहित द्या त्याच्याकडे. राजा मला काही नको, फक्त मला 3 पावलं भूमिदान पाहिजे. म्हणा बटू, म्हणा. ओ प्रामटिंग बटू म्हणा ना. तुलाच म्हणा, तुझं नाव बटू. हा, मला 3 पावलं. मला 3 पावलं बोलता नाही का? मला 3 पावलं पाहिजे. भूमी दान पाहिजे. दान पाहिजे. हरि वामन का भेष बनाए, बड़ी राजा के द्वारे आए। हरि वामन का भेष बनाए, बड़े राजा के द्वार पे आए। हरि वामन का भेष बनाए बड़े राजा के द्वारे आए। हरि वामन का भेष बनाए, बड़े राजा के द्वार पे आए। उनके नन्हे नन्हे हाथ, उनके नन्हे नन्हे पाँव, उनके नन्हे नन्हे हाथ, उनके नन्हे नन्हे पाँव, उनके नन्हे नन्हे हाथ, उनके नन्हे नन्हे पाँव, उनके नन्हे नन्हे हाथ, उनके नन्हे नन्हे पाँव। हरि राजा के द्वार आए, हरि वामन का भेष बनाए, बड़े राजा के द्वार पे आए। हरि राजा के द्वारे आए, बड़ी राजा के द्वारे आए। हरे वामन का वेश बनाए, बड़ी राजा के द्वारे आए। वा बटू, त्या राजा बडी हसू लागला. अरे बालका, तू अज्ञानी आहेस, तुला मागता येत नाही. मी सार्वभौम भारताचा सम्राट आहे. अरे मला मागायचं असेल तर 200-400 एकर जमीन माग, का 200-400 गाव माग. कारण देणाराची लायकी पाहून मागणारानं मागवत. काय 3 पावलं भूमी दान मागत आहे? अरे 3 पावलं भूमी माझ्यासाठी काहीच नाही म्हणले. लोक म्हणतील म्हणे एवढा मोठा राजा आणि 3च पावलं भूमी दान दिली. आणि म्हणून सांग म्हणे बटू, अरे माग म्हणे तू. महाराज या बटू म्हणले देव काय राजा, मला काही जास्त गरज नाही, फक्त 3च पावलं भूमी दान पाहिजे. त्यावेळेला संकल्प सोडणार. शुक्राचार्य महाराज आळ आला. शुक्राचार्य महाराज इकडून जा, असं त्याचा हात पकडा, असा राजा बळीचा हात पकडा. राज तिकडे जा, त्या बाजूला ना, असं त्या बाजूला, असं त्या बाजूला जा ना त्याच्याकडे. हा त्याच्या अरे थांब राजा, थांब. अरे दान देऊ नकोस, तिकडे पहा, तिकडे दिसल्या पाहिजे लोकांना. बळी राजा, अरे ओळखलाच नाही. बळी राजा याला ओळखलाच नाही, हा कोण आहे काय? अरे म्हणून दान देऊ नकोस. नाही म्हणे गुरुजी. म्हणा बळीराजा म्हणा, गुरुजी मी बोले तैसा चाले, मी बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, त्याशी वंदावी पावले. अरे दानसुरामध्ये कर्ण होऊन गेला. अरे दानसुरामध्ये तर मी सुद्धा काय राजा बडी आहे, दान द्यायला मी मागे पुढे पाहणार नाही. माझा आदर्श लोक घेतील आणि म्हणून दान दिलंच पाहिजे. आपल्या दारातून कोणी येते वापस जाऊ नये. कारण ज्यांच्या दारातून येते वापस गेला, भिकारी वापस गेला
तर समजून जावं त्या घराचं वैभव नष्ट होत आल्याशिवाय राहणार आई मग घरातून काय म्हणा दारातून कोणी भिकारी वापस जाऊ देऊ नये. त्याला फुल नाही फुलाची बागडी काही नाही काही दान दिलं पाहिजे. जे शक्य असेल ते दान दिलं पाहिजे. पण या दारातून आपल्या या येतीला वापस जाऊ देणार नाही म्हणे. त्यावेळेला महाराज बळीराजा म्हणलंय गुरुजी मी दान देणार म्हणजे देणार. त्यावेळेला बटूच्या पाया लागल्या. बटू सांग म्हणले बटू घे म्हणले का विष्णू रविष्णू रविष्णू आता संकल्प सोडणार. विष्णू रविष्णू रविष्णू श्रीमद भगवतो महापुरुषसे विष्णुराध्या प्रवर्तमानस्य अति ब्राह्मणो द्वितीय परार्धे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत्मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणी भरतवर्षी भरतखंडे जम्बुद्वीपे दंडका अरण्ये अमुक अमुक देशी अमुक नक्षत्रे अमुक पक्षे मध्ये या दिवशी काय मी 3 पावलं भूमी बटूला दान करत आहे. अहम करिष्यामी. पाणी पडत नाही. शुक्राचार्यानं सूक्ष्म रूप धारण केलं. बटूच्या हातात गवताची काडी द्या. गवताची काडी आणल्या का? हा गवताची काडी घ्या. झारीच्या तोंडात खुपसा. म्हणले कोणीतरी चोर आरवालाय पाणी पडत नाही म्हणले काहीतरी गडबड आहे. शुक्राचार्यांनी आपले एक स्वरूप त्या झारीच्या तोंडात ठेवलं. दुसरं स्वरूप महाराज काय बळीराजापाशी उभं. पाणी पडत नाही. का पाणी पडत नाही बा? बटून तो कुसर गवत त्या झारीच्या तोंडात खुपसला. त्या झारीतून रक्त बाहेर पडला. थेंब बाहेर पडला. बटून जाणलं चोरा दानाची आड येतोयस बाहेर निघ म्हणले. बाहेर निघ म्हणता बरोबर बाहेर निघ म्हणता बरोबर त्यावेळेला बटून त्यावेळेला काय केलं बटून त्याच्या डोळ्यात खुपसला. तो डोळा भोकणा झाला. मार डोळा भोकणा झाला शुक्राचार्याचा. आणि डोळ्यामध्ये कुसर गेला होता. कारण डोळ्यात कुसर गेल्यामुळे अंधत्व प्राप्त झालं गुरुला. कारण या शुक्राचार्याला चुकलं नाही. तुम्हा मला चुकणार नाही. कोणाही दानाच्या आड माणसानं कधी जन्मात येऊ नये. नवरा दान करत असेल बायकोनं आड येऊ नये. बायकोनं चांगलं सत्कार्यासाठी दान करत असेल नवऱ्यानं आड येऊ नये. गुरुजी दान करताय शिष्यानं आड येऊ नये. शिष्य दान करताय गुरुजीनं आड येऊ नये. आणि म्हणून पूर्वजन्मी पाप केले ते भक्त विस्तार ते भोगा विस्तारले. हा विषय सुख नाशिवंत शिवताती मीर कोंदले. हा विषय जोगाणारे जंत शिवताची वीर कोंदले. दोन्ही नेत्र हातळे धर्म जागे सदा. आवाज आवाज माईकचा आवाज. हे बापर उपकार त्याचे नाव देव. हे धर्मदा घोषदेवाचा जे बापर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव देव. झाला शुक्राचार्य महाराज तेव्हापासून आंधळा. एका डोळ्याला भुकणा झाला. एका डोळ्याला भुकणा झाला का त्यांनी दानाची आड आला. पण बळीराजानं मग पुन्हा संकल्प सोडलं. मी बटूला 3 पावलं भूमी दान देत आहे. बटू म्हणले मी 3 पावलं भूमी दान घेत आहे. आणि अशा प्रमाणे महाराज त्यावेळेला बटू वामनानं आपलं उग्ररूप धारण केलं. मोठं मोठं बनलं आकाशावर जाऊन ठेवला. खुर्ची घ्या. बटूला उभं राहण्यासाठी खुर्ची घ्या. दुसरी खुर्ची ना बटूला खुर्चीवर उभं करा. खुर्चीवर उभे करा दुसऱ्या खुर्चीवर. असं बटू वामनाने फार मोठं रूप धारण केलं. पहिलं पाऊल ठेवलं राजा बळीच्या साम्राज्यात. दुसरं पाऊल उचललं ब्रह्मांडात पाऊल ठेवलं. सांग म्हणले राजा बळी तिसरं पाऊल कुठं ठेवू? बळी राजा म्हणलं देवा आता काहीच उरलं नाही आपलं. आता माझं शरीर उरलेलं आहे. माझ्या शरीरावर पाय ठेवा. माझ्या डोक्यावर पाय ठेवा. मी तुम्हाला आपलं सर्वस्व अर्पण करीत आहे.
त्यावेळेला बटून त्यांच्या अंगावर पाऊल ठेवला. पाऊल ठेवता बरोबर महाराज झालं काय म्हणाल, 3 पावलं भूमी हीच आहे. सांग म्हणले बळीराजा, काय तुम्हाला 3 पावलं भूमी दान दिलं आहे. आणि म्हणून त्या राजा बळीला महाराज पाताळात घातलं. आणि पाताळात घालता बरोबर सर्व देवांनी या बटूच काय जय जयकार केलं. बोले वामन भगवान की जय, वामन भगवान की जय. आणि अशा प्रमाणे आत्मनिवेदन भक्तीचा अधिकारी राजा बळी बनला. बळी राजा सांग म्हणले, तुझ्या या भक्तीवर मी खुश आहो, काय पाहिजे तुला. हात जोडा, आता हात जोडा राजा बळी, हात जोडा. तिथं बसा, तिथं बसा. तिथं देवा जोरान म्हणा, कोण गेला का माईक कसं ठेवायचा. तुम्ही मला पाताळचं राज्य दिलं ना, तुम्ही मला पाताळचे राज्य दिले ना, या पाताळच्या राज्याचं, या पाताळच्या राज्याचे तुम्ही द्वारपाल व्हा. देव फसला महाराज. देवाने म्हणलं जे मागशील ते मी तुला देईन. आणि बळीराजानं म्हणलं माझ्या पाताळच्या राज्याचं तुम्ही द्वारपाल व्हा. त्या बटूला महाराज या देवाच्या काय बळीराजाच्या इथं द्वारपाल व्हावं लागलं. तथास्तु. आणि तथास्तु म्हणता बरोबर तिथं पहारेकरी म्हणला, बटू वामन देवाच्या या बळीराजाच्या दरबारामध्ये पहारा देऊ लागला. पहारा देऊ लागल्या, पहारा करू लागलेला एकामन वचनात गुंतला महाराज. कारण वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती. कर जोडी तो कथी काळी, कर जोडी तो कथी काळी, कर जोडी तो कथी काळी, कर जोडी तो कथी काळी. आपण सावे जवळी, 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 आपण सावे जवळी. माझी भागावी करुणा, माझी भागावी करुणा, माझी भागावी करुणा, माझी भागावी करुणा. विनवा पंढरीचा राणा, 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 विनवा पंढरीचा राणा. तोच पंढरीचा राणा पूर्वजन्मामध्ये वामन अवतारामध्ये बळीराजाच्या इथं दान मागायला गेला, पण फसला महाराज, बसनात गुंतला. आणि त्याचं नौकर राहावं लागलं, द्वारपाल व्हावं लागलं देवाला. देव द्वारपाल बनला. 6 महिने झाले हो. देव बळीराजाच्या इथं द्वारपालाच्या रूपानं 6 महिने नोकरी झाली. आता त्याला सोडवण कोण. देवर्षी नारद गेले वैकुंठात, आणि वैकुंठात देवर्षी नारद गेले, आणि महाराज महालक्ष्मी एकटीच वैकुंठात. आणि त्यावेळेला नमस्कार केलं, वंदन केलं महालक्ष्मीला. म्हणजे लक्ष्मी देव कुठे गेले. 6 महिने झाले म्हणे. अजून देव गेले तर काय परत आले नाही. लक्ष्मीला सांगितलं तुझा देव तुझा पती राजा बळीच्या इथं दान मागायला गेला, पण वचनात गुंतला, वचनात फसला. आणि द्वारपाल म्हणून काय पहारेकरी म्हणून तिथं कामावर आहे म्हणे. त्याची आता सुटका काय होत नाही. आणि सुटका करून घ्यावायचं असे तुलाही जावं लागेल म्हणे. आणि राजा बळीच्या घरी तुला नौकर राहावं लागेल. आणि नौकर राहा म्हणे. आणि बळीराजाला भाऊमान सेवा कर. आणि रक्षाबंधना झालं का आपल्या भावाला राखी बांध. मग म्हणेल म्हणे राजा बळी तुला काय पाहिजे. मग मागून न माग म्हणे का द्वारामध्ये जो द्वारपाल आहे तोच देऊन टाक म्हणे. असं का. नारदानं महाराज काय परंतु महाराज काय साडी घातली होती ती मलिन होती, फाटलेली साडी काय. आणि म्हणे राजे मी गरीब आहे जी म्हणे. काय पोट भरणं मुश्किल आहे म्हणे.
मला तुम्ही कामाला का ठेवा म्हणे, मी तुमच्या इथं काम करत जाईन. त्यावेळेला बळीराजांना पाहिलं, बाई म्हणली काय फाटकं तुटकं गरीबीन दिसते पण चेहऱ्यावर विशेष तेज आहे काय. आणि म्हणून महाराज तिची परिस्थिती जाणली खात्या पत्त्या घरची असेल म्हणे, पण कालांतर हिच्यावर दरिद्री आधी असेल या मदत केलं पाहिजे. ठेवलं महाराज कामाला. त्या बाईला कामाला ठेवलं. ओळखलं नव्हतं देवानं काय, त्या राजा बडीनं ओळखलं नव्हतं, पण काम करू लागली. पण ती लक्ष्मी जिथं आहे ना काय, लक्ष्मी जिथं आहे तिथं लक्ष्मी फिरे तिथे काय, कसली कमी नाही महाराज. वारा जागा झाडू लागलेला आहे, तिथे रिधी शिधी पाणी भरू लागलेले आहेत. ज्या दिवसापासून लक्ष्मी आली त्या दिवसापासून त्या काय म्हणाल बळीराजाच्या इथं काहीच कमी नाही. आणि एवढं काम करायची, कारण माणूस गोड नसतो. कारण गाडगे महाराजांची आई मामाच्या घरी गाडगे महाराज त्या बहिणी भावाच्या घरी राहायचं. मग त्यावेळेला झालं काय, अरे मामी सांगल ते काम करत जा म्हणे, कारण माणूस गोड नाही रे म्हणे. माणसाचा काम प्रिय आहे, माणूस प्रिय नाही काय. माणूस म्हणजे काम गोड आहे म्हणे. आणि तशासारखं महाराज लक्ष्मी काय ते काम करायची ना, ते एकदम परफेक्ट काम करायची, पूर्ण काम करायची. राजा बडी खुश झाला. एक दिवस रक्षाबंधनाचा दिवस आला, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. मग त्या दिवशी बहीण भावाला राखी बांधणार. मग त्यावेळेला आपल्या त्या बळीराजाला भाऊ मानलं. दादा मी तुझी बहीण आहे, तू माझा भाऊ आहेस, मी राखी आता तुलाच बांधणार. त्यावेळेला राखी बांधलं महाराज. राखी बांधलं. भावाला राखी बांधताना मंत्र म्हणावं कोणचं, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वा मनोबदनामी रक्ष रक्ष परमेश्वर. राखी बांधल्यानंतर भाऊ खुश झाला. ताई तुला काय पाहिजे सांग म्हणली. ताई म्हणू लागली, दादा खरंच देशील म्हणे, खरंच देशील म्हणे, मी मागीन ते. त्यावेळेला बळीराजा म्हणले, ताई तू माग म्हणे, कारण तू माझी बहीण झाली आहेस, तू जे मागशील ते तुला देईन बरं का. आणि त्यावेळेला त्या बहिणीनं महाराज काय नजर टाकली काय कोणावर, द्वारपालावर. दादा द्यायचंच असेल ना, तुमच्या दारात तो द्वारपाल आहे, त्या द्वारपालात देऊन टाक म्हणे. असं म्हणता बरोबर बळीराजाच्या ध्यानात आलं, एवढ्या द्वारपालाला दान मागणारी कोण आहे, कोण असावं. लाईट लागला बळीराजाचा आणि म्हणले, ताई तू साधारण नाही म्हणली काय, तू नारायणाची पत्नी काय, सेवादार म्हणून या ठिकाणी आली आणि मग नोकर राहिली म्हणे माझ्या घरी. तू महालक्ष्मी आहेस, आता जाणलं म्हणे तुला, आता ओळखलं. कारण अशाप्रमाणे महालक्ष्मीचं विदमही विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून महालक्ष्मी काय, दिवाळीला लक्ष्मीपूजन करताना मग लक्ष्मीपूजन दिवशी राजा बळीराजाची पूजा, दुसरा दिवस बळीराजाची पूजा करतात. आमच्या गावाकडे करतात किंवा नाही करत माहिती.